हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर सकाळच्या आत्ता 6 वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार। आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे पाठीमागे पण मी सांगितलं होतं की मी दर रविवारी आबापुरीच्या डोंगरावरती जाते आणि नंतर मग आरती वगैरे करून मग घरी येते। तर आता आम्ही जाणार आहोत। तर आज आहेत फौजी साहेब, तर ते पण आलेले आहेत सुट्टीवरती। एक 8 दिवसाच्या त्यांची सुट्टी संपली, आता उद्या ते जाते। तर मग नेहमी मी स्कूटीवरती जाते रुद्र श्रेयसला घेऊन। तर आज आम्ही मोठ्या गाडीतून सगळेच एक साथ जाणार आहोत। आणि आत्ता तर माझं आवरले, आत्यांचं आवरले। रुद्र तर काय नाही येणार आहे, तो पाठीमागून जाणार आहे। आणि नंतर मग आम्ही सगळे मग आवरून सगळे जातो। आता त्या दोघांचं राहिले आवरायचं, माझं आवरले। आणि चला मग परत आजचं रविवारचं रुटीन असणार आहे सकाळचं, म्हणजे 10-12पर्यंत जे माझं मॉर्निंग रुटीन काय असतं ना रविवाराचं, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि येऊन मला नाश्त्याला आज इडली सांबार बनवायचं आहे। तर त्याची प्रिपरेशन मी आधीच करून ठेवली होती। कालच मी उडदाची डाळ आणि तांदूळ बारीक वाटून ठेवलं होतं आणि आत्ता कुकरला मी तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा पण शिजत ठेवले आहेत। का तर आल्यानंतर एकतर डोंगरावरून चढून आलं की खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग आलं की जास्त गडबड होऊ नये म्हणून मग आत्ता मी ते कुकर लावून ठेवलेलं आहे। आणि आल्यानंतर मग फक्त काय की सांबार बनवायचा, इडली आणि चटणी बनवून घ्यायची पटकन। तर मग चला, तर मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, भेटू। चला, तर झालं आमचं, आत्ता आम्ही निघालो सगळे। आता अरे बनवायचं असतो, बघ कुठं येता। चला मग, सगळे गेलेत पुढे, आता आम्ही जातो। माझी गुलालाची पुडी घ्यायची राहिली। तिकडे देवाकडे पण गुलाल मिळतो, पण मी शक्यतो घरातूनच घेऊन जाते। प्रत्येक रविवारी गुलाल घ्यायचं, मग घरात पण आपल्याकडे घरात पण शिल्लक असतात गुलालाच्या पुड्या, तर मग तेच मी घेऊन जाते। कधी जर मग नारळ वगैरे घ्यायचं असेल, फुलं वगैरे, तर मग घेते। शक्यतो मग दर रविवारी मी गुलालच आणि खडी साखर तेवढं देते देवाला मग। चला, तर मग आम्ही निघालो देवाला जायला। सकाळचे 6:15 वाजले होते आणि पाणी पण त्याच टायमिंगला येतं, मोटर चालू वगैरे करून जावं लागतं। त्यासाठी मग रुद्रला घरी थांबवतो, जेणेकरून तो मोटर बंद करतो। कारण की उन्हाळा सुरू झाला की पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होतो ना की पाणी 1 दिवसाआड म्हणजे सोडतात। त्याच्यामुळे झाडं वगैरे असल्यामुळे झाडांना पाणी वगैरे पाजायला लागतं। आणि मग आम्ही रुद्रला घरी ठेवून जातो, नंतर तो सायकलीवरती जातो। आत्ता तर आम्ही सगळेजण गाडीतून निघालो आहोत। तिथं पौर्णिमा पण होती ना, त्याच्यामुळे मग पूर्ण जिथे जिथे देवाचे टप्पे असतात ना, तिथे पाणी घालावं लागतं। त्याच्यामुळे मग इथे हापशी होती, देवाच्या पायथ्यालाच एक हापशी आहे। आता ह्या जुन्या काळातल्या हापशा आहेत, आता बघायला मिळत नाहीत शक्यतो। पहिली माणसं हापशीवरूनच पाणी भरायची आणि आता कोण भरत नाही। आम्ही देवाला मग इथूनच पाणी घेतो। आणि असे डोंगरावरती चढताना असे 2-3 ठिकाणी टप्पे आहेत की ते पाणी घालावं लागतं। वरती गेल्यानंतर देवालाही पाणी घालावं लागतं, खालच्या देवांना सगळं पाणी फक्त पौर्णिमेला, बाकी मग रविवारी वगैरे आम्ही येतो तेव्हा मग नाही पाणी घालत। मी रुद्र आणि श्रेयसला जेव्हा डोंगरावरती घेऊन येते ना, तेव्हा मी खूप हळूहळू जात असते। त्यासाठी मी घरातून पण लवकर निघते, जेणेकरून मग हळूहळू जरी गेलं तरी वरचं दर्शन घेऊन खालती देवाला व्यवस्थित पोचता येतं आणि खालचीसुद्धा आरती मला सापडते। पण जेव्हा फौजींसोबत येते तेव्हा ते खूप फास्ट चालतात आणि त्यांच्यासोबत मग मला फास्ट चालावं लागतं। तरी मग मला खूप दम वगैरे लागतो। त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, मी हळूहळू पाठीमागून येते। आणि मग तोपर्यंत ते वरती पोचतात, तर मी जाईपर्यंत त्यांचं आरती वगैरे वरची होते। आणि नंतर मग आता हे वरती चढतानाचं इथे एक कमान लागते आणि नंतर मग वरचं काळ भैरवनाथाचं मंदिर येतं। तर मी चढते, तरी पण मी इथून शूटिंग हळूहळू करत घेतच होते, जेणेकरून तुम्हाला पण दाखवता येईल मला। नको कशाला पळ।
हा होता खालच्या देवाचा बाहेरचा परिसर आणि हे आहे कालचं मंदिर काळ भैरवनाथाचं. दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं तसं आज मला इडली आणि सांबार बनवायचं होतं. तर मी सकाळीच उठून लवकर तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा कुकरला शिजत ठेवल्या होत्या आणि आता फक्त मी त्याला कढीपत्त्याची आणि बाकीची मग पेस्ट वगैरे करून सांबार वगैरे बनवणार आहे. आणि सांबार वगैरे झालं की त्याच्यानंतर मग चटणीला पण मी खोबरं वगैरे आदल्या दिवशीच असं फोडून वगैरे ठेवलं होतं, नारळ सोलून त्याचं खोबरं करून ठेवलं होतं, जेणेकरून मला पटकन कट करून त्याची चटणी बनवता येईल आणि त्यात माझा जास्त वेळ जाणार नाही. तर पहिल्यांदा तर इथे सांबार बनवून घेते. बघू शकता इथे माझी चटणी वगैरे बनवून झाली आहे आणि मी ही ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. इडलीसाठी थोडीशी पातळच बनवली आहे कारण की मग खाता येतं व्यवस्थित. आणि इकडे सांबार बनवलं आहे, त्याच्यात मी शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत. तसं तर तुम्ही खूप भाज्या घालू शकता, पण माझ्याकडे शेवग्याची शेंग अवेलेबल होती त्याच्यामुळे मी ती घातली. आणि एका साईडला इडल्या शिजत होत्या त्याच्यामुळे मग त्या पण काढून घेतल्या होत्या मी. आणि एक एक करून आता मी इडली पण काढून घेणार आहे. आणि इडल्या एवढ्या सॉफ्ट झाल्या आहेत ना की त्या हातानेच व्यवस्थित निघत आहेत, की म्हणजे असं चाकूने वगैरे काढायची गरज नाही. पहिल्यांदा सुरुवातीला तर मी चाकूच वापरला, पण नंतर लक्षात आलं की पीठ इडल्या छान झाल्या होत्या, मऊ झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्या हातानेच निघत होत्या. बघू शकता तुम्ही ते किती मऊ झालेत, इडल्या छान झाल्या होत्या. सगळं झाल्यानंतर मग आम्ही सगळे बसलो नाश्ता करायला. आत्या नव्हत्या कारण पौर्णिमा होती, त्यांचा उपवास होता, त्याच्यामुळे त्या नव्हत्या ना आमच्यासोबत नाश्ता करायला. आम्ही चौघे बसलो होतो नाश्ता करायला. आणि जेव्हा आमच्या घरात असं इडली असते किंवा डोसा असतो त्या दिवशी आम्ही जेवणच करत नाही. म्हणजे मी आणि पोरं तर करतच नाही, कारण आम्हाला हे दिवसभर असलं तरी आम्ही कंटाळत नाही अजिबात. इडली डोसा सांबार असलं तर आमचं दिवसभर जेवणच हे असतं, सकाळचा नाश्ता वगैरे. पीठ पण शिल्लक राहतं आणि मुलांना मेन म्हणजे खूप आवडीने खातात डोसा चटणी किंवा इडली असेल तर. त्याच्यामुळे मग आमचा हा पोट भरून नाश्ता आणि जेवण आमचं सोबतच होऊन जात आहे. एक नंबर झाली. काय सगळं डोसा डोसा करता रे? दुपार करणारच ना. बस. आणि अजून एक हा व्हिडिओ खरं तर पाठीमागच्या रविवारचा आहे.
तो मला एडिट करून अपलोड करायला थोडासा उशीर झाला होता. ते मी सुरुवातीला सांगायचं विसरून गेले. तर त्याच दिवशी फौजींनी टी व्ही आणलं होता आणि हा टी व्ही कॅन्टीनमधून घेतला होता. तर ते इन्स्टॉलेशनसाठी ते कंपनीचे आलेले दादा की ते करून देत होते आम्हाला टी व्हीचं. आधी पण एक छोटा टी व्ही होता, तो चांगला आहे खरं तर, पण फर्निचर केलं होतं तेव्हा तो छोटा टी व्ही आणि हॉलला काय एवढा म्हणजे ठीक वाटत नव्हता, सूट होत नव्हता. त्याच्यासाठी मग आम्ही मोठा टी व्ही घेतला आहे. आणि खरंच म्हणजे जेव्हा एखादी नवीन गोष्ट किंवा वस्तू आपल्या घरात येते तेव्हा खूप म्हणजे खूप आनंद होत असतो. तसंच आमचं होतं आणि ते त्यांनी टी व्ही वगैरे आम्हाला जॉईन करून दिला होता. पण प्रॉब्लेम असा झाला होता की जी डिश टी व्ही होती ना ती आमची व्हिडिओकॉनची होती. त्याच्यामुळे आम्हाला लगेच ते टी व्ही चालू करता आला नाही, कारण की टी व्ही सॅमसंग HD चा होता आणि त्याला सेटटॉप बॉक्स पण HDचाच लागणार होता. त्याच्यानंतर मग आम्ही डिश टी व्ही आणि सेटटॉप बॉक्स पण नवीन घेतलं विकत आणि नंतर मग आमची टी व्ही सुरू झाली होती. आणि तो पण व्हिडिओ मी काय शूट नाही केला, त्याच्यामुळे ते दाखवता नाही येणार तुम्हाला.